नमस्कार मित्रांनो, मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे मग या 5 गोष्टी नक्की करा। आजचा व्हिडिओ हा मी फ्रेशर स्टुडंट आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नोकरी कशी शोधावी किंवा करिअरमध्ये यशस्वी कसं व्हावं याच प्रश्नाचे उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःची ओळख आणि क्षमता तुम्ही ओळखा। सर इतर लोक काय करतील हे बघून तुम्ही तुमचं करिअर निवडू नका। तुम्ही तुमच्यामधला टॅलेंट ओळखा की तुम्ही हे करू शकता का, किंवा तुम्हाला 5 वर्षामध्ये तुम्हाला स्वतःचं एक अचीव गोल करा तुम्ही की तुम्हाला 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठे बघायचं आहे स्वतःला। आणि त्यानंतरून तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःचं मला कोणत्या कामात आनंद मिळतो तर तुम्ही ते बघा की तुम्हाला कोणत्या कामात इंटरेस्ट आहे तर आणि मला कोणतं काम आवडतं आहे आणि तुम्ही छान छान स्किल शिका। तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन वाढवा, ते खूप जास्त गरजेचं आहे। कारण की आत्ता सध्या इंग्लिशवरती खूप जास्त भर आहे, म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल वाढवणं हे खूप जास्त गरजेचं आहे। तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनसोबत तुम्ही MS एक्सेल शिकू शकता किंवा AI टूल्स असतात भरपूर, आणि तुमच्या फील्ड रिलेटेड पण तुम्हाला खूप सारे करिअर ऑप्शन आहे। तर ते स्किल्स तुम्ही शिकू शकता तुमच्या फील्ड रिलेटेड। तर तुम्ही असं बघून खरंच तुम्ही करू शकता। आणि बघा, तेच तुम्ही जर शिकला तर तुमचं पुढचं भविष्य हे खूप छान पद्धतीने सिक्युअर होऊन जाणार आहे। तर तुम्ही ही गोष्ट कधी पण लक्षात ठेवा की सध्या नॉलेज वाढत चाललं आहे, म्हणजे आताची स्पर्धा एवढी वाढत चाललेली आहे की सध्या नवीन नवीन स्किल्स येत आहे मार्केटमध्ये। तर तुम्ही ते शिका, त्याच्यावरती फोकस करा तुम्ही। तिसरं म्हणजे की तुम्ही इंग्रजी जास्त वाढवा, म्हणजे इंग्लिश जास्त वाढवा। तुम्ही तुमचं रोजच्या डेली तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं तुम्ही स्वतःला द्या आणि इंग्लिश खरंच ग्रो करा तुम्ही। मी स्वतः करते आहे त्यामुळे तुम्हाला सांगते की मी सुद्धा इंग्लिश माझं 15-20 मिनटं तरी मी स्वतःला देते। माझ्याकडे फोनमध्ये ॲप आहे, म्हणजे मी नोटपॅड घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी माझे रोजचे डेली वर्ड मी जे आपण यूज करतो ना ते मी सेंटेन्स लिहिते त्याच्यामध्ये, आणि वाचते पण, रीड पण करते। तर त्यामुळे तुम्ही ते असं करा, तुम्ही स्वतःशी बोला। त्यासोबत तुम्ही इंग्लिश पेपर बघा, पेपर वाचा। त्यानंतर तुम्ही यूट्यूबवरती पण इंग्लिश व्हिडिओ खूप सारे येतात, तर ते व्हिडिओ बघा तुम्ही। तर भरपूर असे व्हिडिओ आहेत, तर तुम्ही तुमचं कम्युनिकेशन वाढवा, म्हणजे तुमचं नॉलेजसुद्धा वाढेल त्या गोष्टीमुळे, आणि तुमचा कॉन्फिडन्स पण एक छानसा राहील। तर तुम्ही ते करा, खूप इम्पॉर्टंट आहे। कारण की ही गोष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे। आपल्याला जर आपण इंग्लिश नाही चालली तर आपल्याला कुठेच असं मी बोलेल की म्हणजे एक लेवल राहते, एक व्हॅल्यू, तर ती भेटणार नाही तुम्हाला। तर तिथे तुम्हाला थोडा वेळ जाईल, पण मग तुम्ही ते करा। त्यानंतरून चौथा पॉईंट म्हणजे रिझ्यूम तुम्ही तुमचा चांगला अपडेट ठेवा। तर रिझ्यूममध्ये तुम्ही लिंक्डइन प्रोफाईल बनवा तुमची, आणि रिझ्यूममध्ये तुम्ही तुमचा इंटर्नशिप केलेली असेल किंवा तुम्ही तुमचे कुठला पण म्हणजे एक्सपिरियन्स असेल तुमचा, फ्रेशर म्हणून जरी म्हटलं तरी तुम्ही इंटर्नशिप वगैरे केली असेल किंवा स्किल्स तुमच्या असतील, तुमच्याकडे नॉलेज कसं असेल, तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यात अपडेट करा आणि रिझ्यूम एकदम स्ट्रॉंग बनवा। कारण की रिझ्यूम स्ट्रॉंग राहिला तर तुम्हाला नक्कीच चांगला जॉब मिळेलच। तर तुम्ही ते जास्त इम्पॉर्टंट आहे, रिझ्यूम चांगला करा तुम्ही तुमचा, अपडेट ठेवा आणि प्रत्येक वेळेस अपडेट करत जा रिझ्यूम। तर ती गोष्ट आहे इम्पॉर्टंट। आणि 5वा पॉईंट म्हणजे आणि 5वा पॉईंट असा आहे की स्वतःला हार मानू नका स्वतः, की निराश होऊ नका की तुमचा एक इंटरव्ह्यू झाला आणि तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही निराश होशाल आणि तुम्ही विचार करशाल की नाही आता दुसरीकडे पण नाही लागणार माझं। तर असं नका करू, ट्राय करत राहा तुम्ही। तर मी बोलले एक सातत्य ठेवा तुम्ही स्वतःवरती, मेहनत करा, विश्वास ठेवा। तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी चांगली असेल तर तुम्ही खरंच करू शकता ग्रो। आणि असं काही नाही की एकच इंटरव्ह्यू दिला तर आणि नाही सिलेक्शन झालं तर होणार नाही, पुढे डेफिनेटली होईल। तर स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स ठेवा, चांगलं काय तुम्ही करिअर नक्कीच घडवू शकता। आणि मी बोलेल की मेहनत करा खरंच, आणि
तुमचं गोल आहे ना ते अचीव करा, तुम्ही करायचा प्रयत्नच करा नक्की. फक्त मी बोलेल की इतरांशी तुलना करू नका की हा पुढे गेला आणि मी मागे राहिलो, असं बिलकुल पण करू नका तुम्ही. कारण की ते जर तुम्ही जर स्वतः बघितलं ना की हा पुढे जातो आहे आणि मी मागे राहतो आहे, तर त्या गोष्टीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स हा कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करू नका. तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुम्ही तुमचं बेस्ट द्या, पण प्रयत्न करत राहा आणि नक्कीच एक दिवस ना यशस्वी होतो माणूस. तर त्यामुळे इतकं टेन्शन घेऊ नका. तर अशा माझ्या काही गोष्टी होत्या, तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट जास्त महत्त्वाची वाटली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.